कसा नाही केवढा हत्ती केवढा हत्ती. ए थांब रे चिको थांब. तुझा हत्ती घेऊन इकडे ये. थांब एकदम. आपण कशासाठी जमलेलो आहोत आज? आपल्या गावात हत्तींचा जो काही एक सुळसुळाट झालेला आहे त्यानिमित्त आपण वन खात्याला एक अर्ज लिहिला होता, बरोबर की नाही? तर वन खात्यातून आज आपले हे हत्ती मित्र प्रसादजी खांडेकर आपल्याला भेटायला आलेले आहेत, आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर सगळ्यात आधी आपण त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. काय बस झाली. ते स्वागत बिगत फॉर्मॅलिटी राहू दे. मुळात काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होणं गरजेचं आहे. बरोबर. तुमच्या गावात जो सुसुवाट चाललेला आहे हत्तींचा, तर मुळात हत्ती कसा हा एक इमोशनल प्राणी आहे. तसं पाहायला गेलं तर कृतज्ञ प्राणी आहे. म्हणजे तो सहसा पिसळत नाही. पण आपण काही केलं चुकांमुळे जर पर्यावरणाचा समतोल बिघडला तर हत्ती पिसाळू शकतात. कळलं? सो आपण पहिला त्या सर्व एक क्रम बघून घ्या. तुम्ही मला सांगायचं, मी नोट डाऊन करत जाईल. बोला तुम्ही. हा गेला महिनाभर गावात हत्तींनी गदारोळ माजवलेला आहे. बरोबर. तुम्हाला सांगतो आमचं बरंच नुकसान हत्तींमुळे झालेलं आहे. खरंय. हा जो सावत्या आहे रोहित, ओके. याच्या ऊसाचं फार नुकसान झालेलं आहे. ऊसाची शेती आहे त्याची, त्याचं फार नुकसान झालेलं आहे. लय नुकसान हो साधं सुद्धा होय. आणि साहेबांनू ह्याच्या शेतातला ऊस झोपल्यामुळे काय झालंय माहितीये? आमच्यासारखे जे होतकरू तरुण आहे त्यांचा सगळा प्लॅटफॉर्म आणि प्रायव्हसी रसा तलाला गेली. थांबा रे. ए थांब रे चिको, वाटेल ते बोलू नको, शांत बस. काय झालेलं आहे, पिसळलेले हत्ती या गावची मोठी समस्या झालेली आहे. तर त्यावर आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करा. साहेबांनो नाही काही तर मार्गदर्शन आहे तर जरा लवकर करा. नाही माझ्या बारकी ताप इलो ना मका घरी जाऊचा. लवकर काही तर करा. हरकत नाही. मला सांगा, हे जे हत्ती आहेत ते पहिल्यांदा कुणी पाहिले? कुठे नमस्कार. अरे कुठे होते? दिसलेच ना मग. अचानक आले. हो मी या गावातला प्रथम नागरिक आहे, कळलं काय तुम्हाला? अरे हा. आणि गावातला सरपंच नमस्कार. म्हणून तुम्हाला नमस्कार करतो. खंडूकुट्टी साहेब. कुठले खंडुकुट्टी? कोण आहे नाही, खंडुकुट्टी? सरपंच चुकताय तुम्ही. काय झाला? खांडेकर इतकं साधं नाव आहे त्यांचं. अच्छा हे आहे काय? खांडेकर. पण सांगतो काय झालं माहितीये काय? अहो मी सकाळी आंघोळी केली, हा तेल लावलं डोक्याला, हा. सदरा घातला, पिढे मारला, फुसुक फुसुक न निघालो. हा. तिकडे ही धावत आली पोरगी शिवाली. हा. ती बोलली मी हत्ती बघितला. मी बोललो काय केलंस? हत्ती बघितला? पाला! मी पळालो. मग हत्ती कुणी पाहिला? हिने तुम्ही पाहिला हत्ती? सांगा कधी पाहिला आणि कुठे पाहिला? साहेबांनो कोण बोललं? त्याच बोलला. मला काय वाटतं साहेबांनो, हिच्या आवाजामुळे हत्ती पिसाळले आहेत. मम्या चेची ना मग कानपाट फोडून साहेबांनो काय झाला माहिता? बोला. त्या कोंबडी पलाली गाणं ना ता रीला ना ता शूट करूक मी ओकांच्या जांभलीच्या झाडाखाली गेलेलोय. अच्छा. तर तिकडे मी शूट केलं, झाडात काहीतरी वलवलला मनान वाकून बघलं तर अगे बाय माझे योदो मोठो हत्ती घाबरलाय. पलत पलत दिलं यांका सांगू. ओके. मला सांगा, तो एकटाच होता की कळप होता? हत्ती बरोबर आम्ही काय सोयरूक दुधवलेली आहे? एकटा होता का 3-4 होत? आईशीच्या भावाच्या चौकशा करता बाई. एक मिनिट. अहो एक तर आम्हाला उपद्रव झालेला आहे त्याचा. हत्ती दिसरा हा महत्वाचा आहे का नाही? आम्हाला उपाय काय तो सांगा. एवढे काय भडकले ते? अहो भडकतील नाही तर काय. हत्तीने ना उसाच्या शेतात रंग्यात पकडली. दात काढू नका वसाड्याने. गप्पा, गप्पा. साहेब साहेब काय रंग्यात म्हणतील? पकडलं म्हणजे? आता मोऱ्यानो हाय ताय. साहेबांनो काय आहे, मोरे आहेत हा. ना उसाच्या शेतात पोट खाली करायला गेले होते. हत्तीने त्यांची मीटिंग अर्ध्यावर उठवल्या. टमरेलाच सांगल्या, सगळे विषय असे तरंगत होते पाण्यावर. म्हणून त्रास आहे त्यांना. साहेबांनू मरता मरता वाचले ते माहितीये काय? एकटेच बसले ते समारंभाला. हा माहितच नाही मागणं हत्ती आला. नशीब हत्ती घसरला म्हणून हे पुढे पळाले. एक मिनिट. हत्ती घसरला? हो हत्ती कशावरून घसरला? त्या हत्तीला आणि मोऱ्याला माहित, तो विषय आम्ही मीटिंग मध्ये घेतलेला नाही. पण तुम्हाला सांगतो, जाताना हत्ती असं करत होता आणि मोऱ्यांकडे बघत होता. मी बघितलं तर. बरं. हत्तींना मोरेंनी पाहिलं. म्हणजे काय सांगू साहेबांनो, झालं सुरू. बाजूला बरे काय झालं, मी परसाकडे बसलेला जाऊन परसाकडे बसला तर मी आपला इकडे तिकडे बघी तर
कुणीतरी माझी पाठ खाजवला आणि काय समजलं पण माझा दोन्ही हात पुढे खाजवतो कोण पाठ म्हणून मी मागं वळून बघितला असं काहीतरी चालू होता बघतो तर काय हा भव्य दिव्य माहिती आहे ही मोठी सोन असं मोठं कान असं दात एवढीशी शेपटी नुसता फुर केला ना सगळं टंबरे उलटवून टाकला लेंग्याचा आत करून मी कसा पळालो माझं मला माहिती आहे काय रे वैद्य? लेंग्याचे आत करून हो. ओके, हा. लिहू असा गेला ठीक त्याच्यात आहे हा. बरं पुढे लेंग्या नाही खरं सांगतो कंडक्टर साहेब माझी मिशी तुझ्यापेक्षा मोठी आहे होय. खरं सांगा. हा. माझं नाव नीट घ्या खांडेकर आहे मी खांडेकर हा हा तेच तो अहो, मुद्दा काय आहे? तो लेंग्याचा आड घेऊन पळाला हे महत्वाचं नाही काय तुम्हाला बरं 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 ठीक हो तुम्हाला सांगतो हे आहेत ना असं कल्पना येतात ना सगळ्या गावाची नाचूच करतात बरोबर मुद्दा इतकाच आहे खांडेकर साहेब की हत्तींनी आम्हाला नको नकोसं केलेलं आहे तर तुम्ही बाबा एखादी काही उपाययोजना नाही असेल तर नाही बरोबर सांगा आहे. मी कसं आहे आपण हत्तींची मेंटॅलिटी समजून घेतली पाहिजे मुळात आपण बघूया की हत्तींना तुमच्यापैकी कोणी त्रास दिलाय का मला सांगा फळात असे फटाके ठेवून ते कोणी जंगलात फोडलेत का अजिबात नाही फटाक्यांचं काय नाही किंवा मग हत्तीच्या पिल्लांची कोणी छेड काढली आहे का शिकारीचा प्रयत्न कोणी केलाय का साहेबांनू आम्ही कोणीच काय हो त्रास देऊक नाही काय रे पोरांनो होय होय हो, बरोबर. तुम्ही त्रास दिला नाहीये याचा अर्थ हे हत्ती अभयारण्यातनं आलेले आहेत मग त्या अभयारण्याला सांगा तुझं हत्ती सगळं बांधून ठेव वाचाड्या इकडे तिकडे कशाला फिरवतोस संध्याकाळी राण्याला मीटिंगला बोलवा बोला मी बघणार ना सरपंच वगैरे मी लय तुडवीन आधीच सांगतो तुम्हाला अहो अभयारण्य जिथे प्राण्यांना अभय दिलं जातं ते जंगल त्या जंगलात आले असतील हत्ती असं म्हणायचंय मला कळलं एकदा जाऊन या तिकडे हो काय बोलताय हो असं साहेबांनो, मी काय म्हणतोय मागल्या महिन्यात ना सर्कस इली होती त्यातल्याच नाही ना मग हे ती हल्ली सर्कशीत हत्ती नसतात ते जुना जमाना होता ते आता बंद केलंय हा, कळलं मग? मुळात आपण विचार केला पाहिजे की ते हत्ती का आलेत मला सांगा तोच हत्ती येतो की वेगवेगळे हत्ती येतात तर आम्ही कसं काय बोलणार ते काय भांग पाडून येत आहेत त्यांना मोठे मोठे केस आहेत भांग पाडतायत नवीन कपडे घालतायत कायच्या भावाच्या गोष्टी करता भाई अरे एक सोड आणि दोन चुलं आणि एवढीची शेपटी आणखी कसं काय बोले काय साहेबांनू हत्ती गावलो ना की त्याच्या दाताचो तुकडो माका देशात काय ते माझ्या बारकीया ताप येता ना एका बाबान सांगल्या नाही दाताचो तुकडो गळ्यात बांधलो ना की त्याका ताप येऊचो नाही अहो असं अलाउड नाहीये प्राण्यांचे हस्तिदंत वाघ नक याच्यावर कायद्याने बंदी आहे तुम्हाला कळतंय हे असं नाही वापरायचं कळलं हा मी काय म्हणतो आपण असा करूया की ग्रामपंचायतीच्या हेड लेटर वरती माझी सही करतो एक शिक्का मारतो न त्यांना तडीपारचं लेटर देऊया काय देऊया तडीपारचं लेटर देऊया म्हणजे जातील ते आणि हत्तीने तुम्हाला खाली ठेवून असं तुमच्यावर शिक्का मारला तर चालेल नको साहेबानू हा मी ऐकलंय हत्तीच्या पायाखाली अंड फुटत नाही खरं आहे काय जाऊन बघतोस काय करायचं तुला अंड फुटतं की नाही हा विषय इथे डिस्कस करायला आलो मी हा नाही मी काय म्हणतो ऐका ना जर हत्तीच्या गळ्यात आपण लिंबू बांध दिला तर आमच्या गावात जी काय इडापिडा आहे ती सगळी बाहेरच्या बाहेर जाईल तर करूया काय अरे काय चाललंय मी ह्या काय बाईला हस्तिदंत हवे त्यांना लिंबू बांधायचं त्यांना अंड फोडायचंय मी काय म्हणतो पांडुलाल साहेब तुझा बाप पांडुलाल पांडुलाल आहे मी. सगळे फालतू आहेत, फालतू मला थांबायचं. मरा. साहेबांनी- हत्ती करा, काय करायचं ते करा. मला- खांडेकरजी अंगुकच नाही काय खांडेकरजी मास्तरांनो खांडेकर साहेब मागून हत्तीसारखे दिसतात ना तुला मुलगा